हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग. तर तुम्हाला मी इथे खूप खुश दिसत आहे. ते तुम्हाला पुढे सांगतेस. तर इथे मम्मीने मस्त भेंडीची भाजी आणि चपाती बनवली आहे आणि आज डॅडींना सुट्टी होती. सो मी आणि मम्मी एवढं भरूनात चाललो आहे सलॉनमध्ये, कारण की मला नवीन हेअर कलर करायचा आहे माझ्या हेअर्सला. सो मी त्याच्यासाठी खूप एक्सायटेड होते आणि खुशही खूप होते. आणि माझा तर हेअर कलर होतच होता, मग तर पप्पांनी त्यांचा हेअरकट वगैरे करून घेतला आणि इथे माझ्या हेअर्सची प्रोसेस चालली होती. आणि मला थोडेसे ना ग्रे हेअर्स आहेत, सो त्याचं तेही एक रिझन आहेत की मी माझा हेअर कलर करते आहे. सो इथे अर्ध्या तासासाठी कलर ठेवला होता आणि त्यानंतर लगेचच माझा हेअर वॉश करायला घेतला. आणि हे मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम करत आहे, सो मी एक्सायटेड फारच होते. आणि त्याच्यानंतर हेअर वॉश झाल्यानंतर माझा हेअर ड्राय चालू होता आणि रिझल्ट असा काही आला आहे आणि मी खूप खुश होते. तर असा दिसतो आहे माझा हेअर कलर. तर कसं वाटतो आहे तेही कॉमेंट करून सांगा. आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. सो घरी जाता जाता म्हटलं काहीतरी थंड पिऊया, तर मस्त असा उसाचा रस आम्ही एन्जॉय केला. मी हाफ घेतला होता आणि मम्मीने एवढा मोठा ग्लास, आणि मम्मी बघा दोघं हात लावून ज्यूस पिते आहे. त्यानंतर घरी आलो. मी इथे दूध गरम करत होती आणि थोड्या वेळात लगेचच आम्ही बाहेर गेलो, कारण आम्हाला डीमार्टला जायचं होतं. आणि पप्पांना आज एकच दिवस सुट्टी असते, तरीसुद्धा पप्पा फोनवरती बिझी होते. पप्पा काम त्यांचं कधीच सोडत नाही. सो ते असू देत आता. सो आम्ही निघालोच होतो डीमार्टला जायला. आणि ना इथे बघा धुळ्यामध्ये खापरेची पुरणाची पोळी बनत आहे. सो ते बघूनही फार छान वाटलं, कारण की पुण्या साईडला असं काही बघायला भेटत नाही. आणि त्यानंतर आम्ही पोचलो डीमार्टला आणि डीमार्टला थोडाफार किराणा घ्यायचा होता, तो घेतला. आणि मग निघालो घरी जायला. आणि आता उशीर झालाच होता, सो मस्त काहीतरी बाहेर खाऊया. सो मस्त अशी फेमस पावभाजी खाल्ली आणि मी माझ्यासाठी पुलाव मागवला होता. आणि त्यानंतर मम्मीला डोसा फार आवडतो, सो मम्मीसाठी डोसाही घेतला. त्यानंतर धुळ्याची फेमस लस्सी वगैरे प्यायला गेलो. तर आजचा मिनी व्लॉग इथपर्यंतच. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये.